बालमित्रांनो, पाहूया 27वे प्रकरण स्कॉलरशिपचं, जे की तुम्ही खूप दिवसापासून वाट बघू लागलात. काय आहे? समांतर रेषा व लंब रेषा. बालमित्रांनो, समांतर रेषा म्हणजे काय रे? तुमच्या गावात रेल्वे आहे का? मग रेल्वेचे रूळ कसे असते? तर सरळ एकमेकांना छेदतात का? नाही. त्याच रुळासारख्या ज्या दोन रेषा असतील त्याला म्हणायचं समांतर रेषा. कळालं सगळ्यांना? आता हे जर समजलं तर बघा, पुस्तकात फार सोपे प्रश्न आहेत. पुस्तकात बघायचं मात्र. पुढीलपैकी कोणत्या आकृतीतील रेषा लंब रेषा आहेत? अरे लंब रेषा आहेत म्हणले. मग आता पर्याय नंबर 1 तर छेदणाऱ्या रेषा आहेत. पर्याय नंबर 1 मध्ये कसे? छेदणाऱ्या रेषा. पर्याय नंबर 3 मध्ये तर समांतर रेषा. आणि पर्याय नंबर 4 मध्ये नाही आहे तर लंब रेषा आहे. पर्याय नंबर 2. हे इथं जे 90 अंशाचा कोण होतो ना त्यालाच म्हणायचं लंब. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती? 2. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. पुढीलपैकी कोणत्या अक्षरामध्ये आपल्याला लंब रेषा आढळतील? ए, टी, डब्ल्यू आणि व्ही. अरे अरे अरे, आंधळ्याला सुद्धा कळल. ह्या टी मध्ये लंब आढळायला इथं. बरोबर आहे की नाही? म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर किती? 2. तिसरा प्रश्न. 2 परस्परांना लंब असणाऱ्या रेषा कोणत्या प्रकारचा कोन करतात? आत्ताच सांगितलं. परस्परांना ज्या लंब रेषा असतात, हा का ही लंब रेषा आहेत, तर ह्या लंब रेषा परस्परांना 90 अंशाचा कोन करतात. मग 90 अंश म्हणजे कोणता कोन? एकदम बरोबर आहे, काटकोन. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर किती? 2. हे समजलं? चला आता पुढचा प्रश्न. अरे बोलत बोलत तर चौथा प्रश्न सुरू झाला. पुढीलपैकी कोणत्या पर्यायात समांतर रेषा आढळतील? मैदानावर आखलेलं वर्तुळ. आता वर्तुळात काही तिथं असेल का समांतर रेषा? नाही. एकाच पंख्याच्या पाती. वर बघा फॅनकडं. त्या फॅनचे पात्यामध्ये काही समांतर रेषा आहेत का? नाही. वेगवेगळ्या आहेत. एकाशी 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 नाही. नंबर 3. खोडाच्या एकाच बेचक्यातून फुटलेल्या 2 फांद्या. आता झाडाचं खोड आहे, त्याच्यातून एक फांदी इकडे चालली एक फांदी इकडे चालली. मग त्या समांतर रेषा झाल्या का? नाही. मग शेवटचाच पर्याय नक्कीच येईल. टेबलाच्या समोरासमोरील कडा. अगदी बरोबर आहे. टेबल जे आहे ना त्या टेबलची इकडली कडा, कडा म्हणजेच काय रे? ही रेष. आणि इकडली कडा ही रेष. हे 2 रेषा कशा आहेत? समांतर. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न 5वा. पुढीलपैकी कोणते लंब रेषांचे उदाहरण नाही? लंब रेषांचं उदाहरण नसलेलं. रेल्वेचे रूळ. मी आत्ता सांगितलं रेल्वेचे रूळ. रेल्वेचे रूळ तर समांतर रेषा आहेत. लंब आहेत का त्या? नाही. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1च आहे. तरी पुढचं बघा. नंबर 2. दिव्याचा खांब आणि रस्ता. आता हे का खांबा आणि रस्ता, ह्याच्या खाली रस्ता. हे तर 90 अंश आहे म्हणजे हे लंब आहे. नंबर 3. 3 वाजता असणारी मिनिट काटा व तास काटाची स्थिती. हे पण लंब आहे. त्याच्यानंतर आत्ताच शिकवलेलं आहे. किती सोपे प्रश्न काढलेत. टेबलाचा पृष्ठभाग व टेबलाचे पाय. टेबलाचा पृष्ठभाग आणि त्याचं पाय हे पण काटकोनच आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. फार सोपा प्रश्न आहे. 6वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या भौमितिक आकारात समांतर रेषा व लंब रेषा या दोन्ही प्रकारच्या रेघा आढळतात? म्हणजे समांतर रेषा पण आढळते आणि लंब रेषा पण आढळते. वर्तुळात आढळते का रे? नाही. त्रिकोणात आढळते का? शंकूमध्ये नाही. पण आयतामध्ये लंब रेषा म्हणजे बघा, हे इथं काटकोन झाला का? हे बघा, हे काटकोन. हे लंब रेषा सुद्धा आढळल्या आणि ही रेषा आणि ही रेषा समांतर पण आहे आणि एकरूप तर आहेच आहे. कळालं? म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. हे कळालं सगळ्यांना? काय सोपे प्रश्न आहेत. 7वा प्रश्न. रेषा AB व रेषा PQ परस्परांना 90 अंशाचा कोन करतात. हे विधान चिन्हाचा वापर
करून कशा प्रकारे लिहितात. ए ए ए हे बघा, ही जी रेषा आहे ना, हे समांतर रेषेचं चिन्ह आहे. त्याच्यानंतर हे 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 तर बरोबरचं चिन्ह आहे. हे बघा, हे बरोबर 9 बरोबर 9 आहे की नाही. पण त्याच्यानंतर काय म्हणले, रेख ए बी आणि त्याच्या पुढं दिलं टी. हे तर ABCD मधलं टी आहे. दे डब्बा दे. आणि शेवटचं काय, रेख ए बी लंब PQ. असं उलटं टी जर असल तर उलट्या टीला काय म्हणायचं, लंब. कळालं. म्हणूनच रेषा AB व रेषा PQ परस्पराशी 90 अंश मापाचा कोन करतात. हे विधान पर्याय नंबर 4 प्रमाणे लिहितात. किती प्रमाण, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर. व्हेरी गुड. 8वा प्रश्न. 2 समांतर रेषा परस्परांना डॅश डॅश. नंबर 1, समांतर रेषा परस्परांना छेदतात का, नाही. नंबर 2, वाढवल्यानंतर छेदतात का. अरे अरे अरे, हे रेल्वेचे रूळ किती बी लांब वाढवले तर छेदतील का ते, नाही. पर्याय नंबर 4, लंब असतात का, नाही. तर पर्याय नंबर 3, कधीही छेदत नाही. अरे बोलत बोलत आपलं 8वं प्रश्न पण झाला आणि हे प्रकरणच झालं. अशा प्रकारे बालमित्रांनो, खूप सोपं असा हा प्रकरणाचा भाग होता. फक्त तुम्हाला आता वर्तुळ रंगवायचाच सराव करायचा आहे. म्हणून हा भाग संपल्याबरोबर लगेच्या लगे हे 8ला 8 प्रश्न वर्तुळ रंगवून सराव करा आणि परीक्षेत आल्यानंतर चुकायचं नाही. थँक्यू.